श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आपण आपल्या आयुष्यात उत्तम प्रकारे जगत असताना कोणीही किती जवळचा असू दे, समर्थ म्हणाले, शेवटचा श्वास, त्या श्वासापर्यंत या गोष्टी आपण लपवून ठेवल्या पाहिजेत. आता लपवणं म्हणजे काय? असत्य बोलणं का? नाही. तर प्रत्येक वेळेला आपण एखाद्या व्यक्तीसमोर बोलत असतो, परंतु त्या व्यक्तीसमोर बोलणं प्रत्यक्षात हसण्याद्वारे होत असतं. म्हणजेच काय? समर्थ म्हणाले, मनातलं प्रत्येक गुपित उघडं करणं म्हणजे प्रत्येकाला सांगणं हे चुकीचं ठरतं. कारण प्रत्येक जण समजून घेतीलच असं नाही आहे. कुणी बघा, प्रत्यक्षात जर आपण विचार केला, कुणी समजून घेणार असतो, तर कुणी हास्य म्हणजे एखाद्याच्या चेहऱ्यावर हसणं पाहायला मिळत असतं. हाच फरक असतो. शेवटी आपण प्रत्येक गोष्ट मनात न ठेवता इतरांना सांगत बसतो. शेवटी काय होतं, त्याचा त्रास आपल्याला भोगावा लागतो. खरा त्रास त्या लोकांना होतो जे आपलं मन फार मोकळं करतात. आता आपण आपल्या मनामध्ये जी गोष्ट बघा प्रत्यक्षपणे आहे ती गोष्ट आपण सांगत असतो. आणि आपण काय विचार करतो, कोणीतरी म्हटलंय की ज्याप्रमाणे आपण एकमेकांना बोलू त्यावेळी आपलं मन मोकळं होईल. परंतु कोणत्या व्यक्तीसमोर बोलणं योग्य ठरेल हे लक्षात ठेवलं पाहिजे ना. जसं आपण एखाद्या कपाटामध्ये धन म्हणजे पैसे बंद करून ठेवलं तर ते सुरक्षित राहतं. तसंच काही गोष्टी मनात ठेवल्या ना त्यासुद्धा उपयुक्त आहेत. कारण बोलणं सगळ्यांनाच जमतं, पण योग्य वेळी गप्प राहणं, समर्थ म्हणाले, ही एक मोठी कला आहे. बरोबर की नाही? आणि जिथे बघा प्रत्यक्षात आपला देह गप्प राहील ना, तिथे खरंच समर्थ म्हणाले योग्य आहे. तुम्ही कितीही जवळच्या व्यक्तीला या गोष्टी आपण जरी सांगितलं तरी त्या गोष्टी त्यांना पटणार नाही. कारण जीवनात प्रत्येकाच्या आयुष्यात जर आपण पाहायला गेलो, अडचणी आहेत, बरोबर की नाही, संकट आहेत. परंतु आपल्या घरातल्या ज्या समस्या असतात ना, तर बाहेर कधीही कुणाला सांगू नका. आपल्या घरात काय झालेलं आहे, बरोबर की नाही, सकाळपासूनचं वातावरण जर आपण आपल्या मित्रांना बघा प्रत्यक्षात आपल्या नातेवाईकांना जर आपण सांगायला गेलो, आपल्या शेजारच्यांना सांगायला गेलो, त्यांना एक प्रकारे आनंद होईल. परंतु आपल्याला योग्य ते मार्गदर्शन, योग्य तो रस्ता आपल्याला पाहायला मिळणार नाही. कारण जीवनातील पहिली आणि महत्त्वाची जर गोष्ट हीच असेल की आपल्या घरच्या समस्या बाहेर जर आपण उघड केल्या आणि आपले जर शेजारी पाजारी भांडण असेल तर शेवटी बघा त्यांची मजा होईल की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कोणीही किती जरी जवळचा असला तरी या गोष्टी आपण सांगितल्या नाहीच पाहिजे. बघा प्रत्येक वेळेला एक समर्थांनी बोध प्राप्त करून दिलेला आहे. एक गाव होतं. त्या गावात 2 भाऊ एकत्र राहायचे आणि रोज भांडायचे. त्यांच्या वादाची बातमी पसरताच लोकांनी संपूर्ण कुटुंबापासून अंतर ठेवायला सुरुवात केली. कारण काय झालं, घरच्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या, नात्यांचा मान कमी आणि प्रत्यक्षात घरच्यांचा मान सुद्धा कमी झाला, विश्वास तुटला आणि आपल्या घरातले सर्व दुःख इतरांच्या हातामध्ये, इतरांच्या मनामध्ये जाऊन बसलं. शेवटी काय झालं, परिस्थिती कठीण झाली ना. घरातल्या गोष्टी घरापुरत्याच मर्यादित ठेवणं गरजेचं आहे. कारण बाहेरची लोक आहेत ना, ते घरातल्या बघा प्रत्येक वेळेला ज्या भानगडी असतील
त्या सोडवायला येणार नाही आहेत. त्या प्रत्यक्षात त्या जखमेवर मीठ चोळायला येतील. लक्षात ठेवा. म्हणून आपली कमाई आणि संपत्ती ही सुद्धा गुप्त ठेवा. आपण सर्वांना सांगून माझ्याकडे एवढं सोनं आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे, काय उपयोगाचा हो? काय सांगून मिळणार आहे? काहीच नाही आहे. आपण आपली बघा प्रत्येक वेळेला स्तुती करत असतो. माझ्यासारखं काहीच नसेल. विचार करा. जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या उत्पन्नाचा किंवा आपल्या संपत्तीचा कधीही दिखावा करू नका. जरी तुमच्याकडे कितीही पैसे असले, कितीही प्रॉपर्टी जरी असली, का म्हणून आपण दिखावा करायचा? काय मिळणार आहे? समर्थ म्हणाले. बघा, एका राजाकडे खजिना होता. त्याने सर्वांना दाखवलं. काही दिवसातच बघा तो खजिना सुद्धा त्या महालामधल्या लोकांनी पळवून नेला. म्हणजे धन जितकं गुप्त ठेवलं जातं तितकं ते सुरक्षित राहतं. परंतु त्याचं जर आपण प्रदर्शन करत बसलो ना, मग आपल्या देहामध्ये असणारा जो लोभ आहे तो प्रत्यक्ष पाहायला मिळत असतो. म्हणून श्रीमंत लोक आपली खरी कमाई सर्वांसमोर कधी मांडतात का हो? विचारा प्रत्येक वेळेला. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. श्रीमंत लोक जे प्रत्यक्ष काय काम करत आहेत ते सुद्धा लोकांना सांगत नाही. त्यांची कमाई किती हे सुद्धा बघा प्रत्यक्ष सांगत नाही. कारण का? कारण त्यांना माहीत असतं जिथे आपण सर्वांना सांगत बसलो किंवा जिथे पैसा उघड झाला तिथे मत्सर, लोभ, अपेक्षा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकट वाढतील. बरोबर की नाही? म्हणून काही जण बघा प्रत्येक वेळेला मदतीच्या नावाखाली जवळ येतील आणि तुम्हालाच बघा प्रत्यक्षात कमी लेखतील. त्यांच्यापासून आपल्याला सावधान असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपल्याजवळ पैसा नसतो, परंतु प्रत्येक वेळेला बघा आपल्याला ती गोष्ट हवी आहे परंतु ती मिळत नाहीये, मग आपण लपवून ठेवलं तर ती गोष्ट मिळेल का? नाहीये. त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्या भविष्यातल्या ज्या योजना आहेत, आपल्याला काय करायचं आहे ते जर आपण आत्तापासून सर्वांना सांगत बसलो तर आपण पुढे जाऊ का? नाहीये. कारण का? कारण आपल्यासोबत असणारी सुद्धा आपल्याला टप देते. म्हणजेच काय? त्यांना माहीत पडेल ना तुम्ही काय करणार आहात. एखादा विजय आपल्याला संपादित करायचा आहे, एखादं यश आपल्याला गाठायचं, तर सर्वांना सांगत बसायचं नाहीये की मी तिथपर्यंत जाणार आहे. गेल्यानंतर, पोहोचल्यानंतर, यशस्वी झाल्यानंतर सांगायचं मी इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. नाहीतर काय होतं, अनेकदा ध्येयापर्यंत पोहोचण्याआधीच मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात. बरोबर की नाही? का? कारण प्रत्यक्षात जसं बघा समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. किती जवळची व्यक्ती जरी आपल्याला किंवा किती जवळचा नातेवाईक किंवा मित्र आपल्याला पाहायला मिळाला तरी आपण त्यांच्यापासून सावधान असणं गरजेचं. प्रत्येक विचार हे एक बीज प्रकारे आहे. जसं आपण बीज पेरू त्याप्रमाणे ते उगवणार आहे. म्हणून पेरण्यापूर्वी विचार करा. खरी ताकद त्यामध्येच आहे. जोपर्यंत प्रवास सुरू आहे ना तोपर्यंत शांत राहा. तुमची दिशा, तुमची पावलं ही तुमचीच आहेत. त्या सर्वांना सांगून तुम्ही विनाकारण स्वतःवर ओझं किंवा टीका ओढवून घ्याल तर नक्कीच बघा तुम्हाला अडथळे निर्माण होतील. एखादं नवीन काम सुरू करायचं ना, एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, एखादा प्रकल्प हाती घ्यायचा आहे, तर तो पूर्ण होईपर्यंत शांत राहा. तुमच्या योजनेचं, नियोजनाचं तुम्ही सर्व प्लॅनिंग लोकांना सांगत बसलात तर तुम्ही कधीही त्या बघा व्यवसायामध्ये किंवा त्या कार्यामध्ये यशस्वी होणार नाही.
आपल्या कमकुवत बाजू कोणालाही सांगू नका. जर तुम्ही आत्तापासून सांगण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हीच बघा प्रत्यक्षात कमी लेखले जाल. म्हणून कितीही जरी जवळचा असला ना तरी त्या व्यक्तीला सांगणं आपल्यालाच बघा प्रत्यक्षात धोका निर्माण करणार आहे. म्हणून विचार करा. कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला नामस्मरणामध्येच राहायचं आहे. कारण नामस्मरण हेच एक प्रकारे बघा उत्तम प्रकारे शस्त्र आहे. त्यामध्ये आपला देह अडकून राहिला पाहिजे आणि त्यातून संपूर्णपणे जीवनात जे काही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.